नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी कसं तयार करायचंय, शिक्षण क्रांतीबद्दल बोलूया. हो, नक्कीच. यासाठी आपण इतिहास संशोधक आणि अभ्यासक अमित कुमार गणेश शिंगणे यांचा एक शोध निबंध पाहणार आहोत. जागतिक स्पर्धेसाठी शिक्षण क्रांती, भारतीय विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे. अगदी महत्वाचा अभ्यास आहे हा. तर या नव्या धोरणाचा नेमका गाभा काय आहे आणि हे विद्यार्थ्यांना 21व्या शतकासाठी कसं तयार करत आहे? हो, तर शिंगणे यांच्या विश्लेषणानुसार बघितलं तर या धोरणाचं मुख्य उद्दिष्ट फक्त अभ्यासक्रम बदलणं नाहीये. अच्छा. तर भारतीय विद्यार्थ्यांना 21व्या शतकासाठी जी आवश्यक कौशल्य आहेत, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ती द्यायची आहेत. बरोबर. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची समज, तंत्रज्ञानाचा वापर आणि हो, बहुभाषिकता, यात पारंगत करायचंय. म्हणजे एक मोठी तयारी आहे ही. अगदी. भारताला एक ज्ञान आधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या मोठ्या ध्येयाचा हा भाग आहे. शिंगणे म्हणतात की जागतिक गरजा लक्षात घेऊन हे सगळं आखलंय. आणि मग ते डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या सगळ्याशी जोडलेलं आहे. हो, बरोबर. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया या सगळ्या उपक्रमांशी ते जोडलं आहे. शिंगणे यांच्या मते विद्यार्थ्यांना फक्त नोकरीसाठी नाही तर ग्लोबल सिटीझन म्हणून तयार करणं गरजेचं आहे. हे ऐकायला खरंच खूप महत्वाकांक्षी वाटतंय. यातला एक मुद्दा जो नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण. हो. म्हणजे विद्यार्थी समजा विज्ञान आणि संगीत एकाच वेळी शिकू शकतील. शिंगणे यांच्या अभ्यासात याबद्दल काय म्हटलंय, याचा नोकरीच्या संधींवर काय परिणाम होईल? हो, हा खूप महत्वाचा बदल आहे. शिंगणे यांच्या अभ्यासात असं म्हटलं आहे की पारंपरिक शिक्षण पद्धती काय करते तर विद्यार्थ्यांना एकाच विषयात बंदिस्त करते, नाही का? हो, ते तर आहे. पण भविष्यात कसं आहे, कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान एकत्र आणावं लागेल. अच्छा. मल्टी डिसिप्लिनरी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ही लवचिकता मिळते. म्हणजे ते विज्ञान, मानवशास्त्र, कला असं काहीही निवडू शकतात. आणि यासोबतच स्किल बेस्ड शिक्षण आणि इंटर्नशिप्स किंवा अप्रेंटिसशिप्स यावर भर आहे. म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. अगदी. शिंगणे यांच्या विश्लेषणानुसार फक्त डिग्री नाही तर खरी कौशल्ये आणि अनुभव यामुळे जागतिक स्तरावर नोकरीच्या संधी नक्कीच वाढतील. पण एक भीती अशी पण व्यक्त केली जाते की यामुळे विद्यार्थी कोणत्याही एका विषयात खोल ज्ञान घेणार नाहीत, सगळं थोडं थोडं शिकतील. यावर काही म्हटलंय का पेपरमध्ये? हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि शिंगणे यांच्या अभ्यासात या समतोलावर भर दिला गेला आहे. इथे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे एबीसी सारखी संकल्पना महत्वाची ठरते. एबीसी ते काय आहे नेमकं? एबीसी म्हणजे एक प्रकारची डिजिटल बँकच समजा, जिथे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीजमधून मिळवलेले क्रेडिट्स जमा करू शकतात. अच्छा. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी आवश्यक क्रेडिट्स मिळता येतात, पण त्याचवेळी आवडीचे इतर विषय निवडण्याची सोय पण मिळते. म्हणजे लवचिकतेसोबत गुणवत्ता पण जपायचा प्रयत्न आहे. हे इंटरेस्टिंग आहे. बरं, विषयांची निवड तर ठीक आहे, पण तंत्रज्ञानाशिवाय हे सगळं शक्य आहे का आजकाल? म्हणजे शिंगणे यांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाबद्दल काय म्हटलंय? तंत्रज्ञान तर आधारस्तंभ या धोरणाचा, असं शिंगणे स्पष्टपणे नमूद करतात. त्यांच्या मते तंत्रज्ञान फक्त एक साधन नाहीये, मग ते शिक्षणाचा दृष्टिकोनच बदलणारं माध्यम आहे. म्हणजे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कोडिंग हे विषय आता अभ्यासक्रमाचा भाग होत आहेत. हो, हे तर ऐकतोय आपण. ई कंटेंट आहे, व्हर्च्युअल लॅब्स आहेत, शिक्षकांसाठी पण डिजिटल ट्रेनिंगची सोय आहे, पायाभूत सुविधा मजबूत होत आहेत. आणि ते एमओसीज वगैरे. अगदी. MOOCs म्हणजे जगभरातले ऑनलाईन कोर्सेस आणि स्वयंसारखे आपले भारतीय प्लॅटफॉर्म्स. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण घरबसल्या मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, शिंगणे भर देतात डिजिटल साक्षरतेवर. म्हणजे फक्त वापरता येणं नाही, ते जबाबदारीने आणि प्रभावीपणे कसं वापरायचं हे शिकणं महत्वाचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल काय? विदेशी विद्यापीठांना भारतात यायची परवानगी मिळतीये, क्रेडिट ट्रान्सफरची सोय होतीये. यातून आपली शिक्षण व्यवस्था खरंच ग्लोबल बनेल असं वाटतंय का? हो, निश्चितच. त्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल आहे. जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीजना इथे कॅम्पस उघडायला परवानगी देणं आणि ती एबीसी बँक ऑफ क्रेडिट्स. हो, ज्याबद्दल आपण बोललो. हो, त्यामुळे देशात आणि देशाबाहेर मिळवलेले क्रेडिट सहज ट्रान्सफर करता येतील. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक एक्सपोजर मिळेल. शिंगणे यांच्या मते NEET सारखे कार्यक्रम. NEET म्हणजे
नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी हे एडटेक, कंपन्या आणि शिक्षण संस्थांना एकत्र आणतं. आणि स्टडी इन इंडियासारखे कार्यक्रम हे फक्त आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर जायला मदत करत नाहीत, तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथे पण आणतात. अगदी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भारतात आकर्षित करून ज्ञान आणि प्रतिभेचा असा दुतर्फा प्रवाह निर्माण होतोय. याचा एक परिणाम असा की आपल्या शिक्षण संस्थांनाही आपला दर्जा सुधारावा लागेल, स्पर्धा वाढेल. बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेचा आणि शिंगणे यांच्या विश्लेषणाचा अर्थ असा काढू शकतो का आपण की हे धोरण फक्त अभ्यासक्रम किंवा शिक्षण पद्धती बदलण्यापुरतं नाहीये? नाही, अजिबात नाही. तर ते विद्यार्थ्यांमध्ये एक नवी मानसिकता, एक नवा दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करते. अगदी बरोबर. अंतिम उद्दिष्ट काय आहे तर जागतिक दृष्टिकोन असलेले, आवश्यक कौशल्य असलेले, अनेक भाषा येणारे आणि डिजिटलदृष्ट्या साक्षर विद्यार्थी घडवणं. शिंगणे यांच्या अभ्यासातून हेच स्पष्ट होतं की ही केवळ एक सुधारणा नाही तर एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. उद्देश हाच की भारतीय तरुणांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फक्त टिकून राहायचं नाहीये तर यशस्वी व्हायचंय. त्यासाठी त्यांना सक्षम बनवायचंय. हे सगळं ऐकून एक विचार येतोय मनात. हो, विचारा ना. की ठीक आहे, धोरणं बदलत आहेत, व्यवस्था बदलत आहे, पण विद्यार्थी आणि शिक्षक हे खऱ्या अर्थाने जागतिक मानसिकता कशी विकसित करू शकतील? म्हणजे जगाकडे सहानुभूतीने बघणं, वेगवेगळ्या संस्कृतींचा आदर करणं, जागतिक समस्यांबद्दल जागरूक असणं, हा दृष्टिकोन अगदी सुरुवातीपासून कसा आणता येईल? फक्त अभ्यासक्रमातून हे होईल का, की अजून काही वेगळं करावं लागेल? हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धोरणांपलीकडचा प्रश्न